नमस्कार मित्रांनो, रहमान पठाण या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। बघा मित्रांनो, टेट भरती 2022 या संदर्भात पुन्हा एकदा जी काही तुमची एडिटची संधी आहे ती एडिटची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्या संदर्भात ऑफिशियल जे काही नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। बघू, IBPS पॅटर्न नुसार मिशन टेट बॅच 3.0 ज्ञान वराडे सरांची जी बॅच आहे मित्रांनो, ते बॅच 2 एप्रिल पासून या ठिकाणी सुरू झालेली आहे। मास्टर टीचर ॲप आहे, यामध्ये तुम्हाला जे काही कंटेंट मिळणार आहे तो मिळणार आहे। 2800 प्रश्न असलेली 500 टेस्ट या ठिकाणी टेस्ट सिरीज जी आहे ती टेस्ट सिरीज तुम्हाला या बॅचमध्ये तुम्हाला मोफत मिळणार आहे। त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण मिळेल। त्याचबरोबर जी फॅकल्टी आहे ती फॅकल्टी पूर्णतः IBPS नुसार शिकवणारी फॅकल्टी आहे। प्ले स्टोरला या ठिकाणी मास्टर टीचर जे ॲप आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे, किंवा अधिक माहितीसाठी जे खाली नंबर दिलेले त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। महाराष्ट्रातील एकमेव जी बॅच आहे मित्रांनो, ही बॅच यामध्ये त्याची जी वैशिष्ट्ये दिलेली आहे ती वैशिष्ट्ये या ठिकाणी बघू शकता। टेटच्या सर्व विषयाच्या प्रत्येक घटकाची जी तयारी आहे ती परिपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाणार आहे। IBPS एक्सपर्ट आपल्याकडे फॅकल्टी आहे। डेली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या ठिकाणी लेक्चर आहेत। अनलिमिटेड व्ह्यू आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आहे। त्यामध्ये PDF नोट्स आहे आणि डाऊट क्लिअरिंग जे तुमचे सेशन आहे ते सेशन सुद्धा या बॅचच्या माध्यमातून तुमचे घेतले जाणार आहे। बघू शकता, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे किंवा पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबत ज्या काही सूचना आहे त्या सूचना 9/4/2025 जे काही पत्र आलेलं आहे त्यामध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। ज्या उमेदवारांचं स्वप्रमाणपत्र बाकी असेल त्यांना पुन्हा एकदा नव्याने संधी देण्यात आलेली आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो बघा, या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला 10/3/2025 ते 12/3/2025 जे काही सूचना आहे त्या सूचनाचं अवलोकन करायचं आहे। स्वप्रमाणपत्रासंदर्भात त्यांनी त्यामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। यामध्ये बघा, SCBC हा जो प्रवर्ग आहे या प्रवर्गाशी संबंधित उमेदवारांना प्रवर्ग बदल करण्याबाबत 10/3/2025 ते 21/3/2025 या कालावधीत सुविधा देण्यात आली होती। परंतु सदर दिलेल्या कालावधीत जी काही तुमची आवश्यक जातीचा दाखला असेल किंवा नॉन क्रिमिलियर असेल हे प्रमाणपत्र प्राप्त करण्यास बऱ्याचशा उमेदवारांना अडचणी झाल्या होत्या, आणि त्या अडचणी निर्माण झाल्याने बरेचसे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत, आणि त्या अर्जाचा विचार करता 10/4/2025 ते दिनांक 14/4/2025 या कालावधीत बदल किंवा दुरुस्ती या ठिकाणी करता येणार आहे। आता तुम्हाला 10 एप्रिल ते 14 एप्रिल या दरम्यान जे आहे तुमचं जे काही एडिटची संधी आहे ती एडिटची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। याआधी बऱ्याचशा उमेदवारांनी जे काही टोकन नंबर वगैरे आहे किंवा पावती असेल नॉन क्रिमिनलची ती त्या ठिकाणी अपडेट केलेली होती, परंतु आता त्यांना आपण एडिट करून तुमचे कास्ट सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिलियर असेल त्या ठिकाणी तुम्हाला एडिटची जी संधी आहे एडिटची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जो तुम्हाला जो काही कालावधी देण्यात आला होता 10/3/2025 मध्ये काही तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन वगैरे त्या डेटच्या आधीचे असतील ते अपडेट करण्यासाठी जी संधी देण्यात आली होती ती संधी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे। तुमचे काही डॉक्युमेंट असतील आधीचे आणि ते अपलोड करायचे बाकी असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी ते अपलोड सुद्धा या ठिकाणी करता येणार आहे।